मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चॅप्टर नंबर 11 इंधन बचत पूर्ण वर्कबुक क्वेश्चन आन्सर। तर पहिला क्वेश्चन आहे, पुढील उत्तराच्या आधाराने दिलेल्या सूचनांनुसार कृती करा। तर नावे लिहा। चहा करणारा दिनू, दिनूची वर्गमैत्रीण फातिमा, दिनू चहा जिच्यासाठी करीत होता ती आई, उत्तरातील इंधन गॅस। पाठ्यपुस्तक क्रमांक 16 मधला आहे। इंधनाचे प्रकार, इंधन असणाऱ्या पदार्थावर अशी खूण करा। तर लाकूड, गॅस, पेट्रोल आणि डिझेल हे सर्व इंधन आहे। कोळसा। प्रश्न क्रमांक 1, एका वाक्यात उत्तरे लिहा। हा संवाद कुठे झाला? तर हा संवाद दिनूच्या घरात झाला। संवादामध्ये किती पात्र आहेत? संवादात 2 पात्रे आहेत। दिनूला कशाचे महत्त्व पटेल? दिनूला इंधन बचतीचे महत्त्व पटले। क्वेश्चन नंबर 2 आहे, पुढील वाक्यातील गाळलेल्या जागी योग्य पर्याय भरा। दिनूची आई डॅश होती, आजारी। फातिमा दिनूची डॅश होती, तर वर्ग मैत्रीण डॅश नेहमीच बचत करावी, तर इंधनाची डॅश पातेल्यात पाणी लवकर उकळते, तर छोट्या। प्रश्न क्रमांक 3 आहे, पुढील चित्रे पहा, त्यापुढील वाक्य वाचा, इंधन बचतीचे मार्ग सांगा। तर पहिला आहे इंधन बचतीचे मार्ग, जास्तीत जास्त सायकलचा वापर करणे, सौर ऊर्जेवर चालणारी वाहने वापरावी। पुढे सेकंड मध्ये आहे, बस अथवा रेल्वेमधून जास्तीत जास्त प्रवास करावा। थर्ड वन, सौर ऊर्जेचा वापर करा व गॅस अथवा घासलेटचा वापर टाळा। पुढील आहे, तुमच्या घरात कोणते इंधन वापरतात? तर तुम्ही तुमच्या हिशोबाने, जर तुम्ही गावा साईडला असेल तर लाकूड, परत LPG गॅस, तुम्ही जे वापरत असेल त्याचे तुम्ही तोंडी परीक्षेमध्ये उत्तर देऊ शकता। याच्यामध्ये पुढे आहे, पाणी तापवताना पाण्यावर झाकण ठेवावे, त्यामुळे इंधनाची बचत होऊन पाणी लवकर तापते। पुढचा क्वेश्चन आहे, पहिली आहे ती कोळसा शेगडी आहे, कोळस्यावर चालते। इथे सेकंड चित्रावरती स्टोव आहे, रॉकेलवर चालतो। इथे चूल आहे, ती लाकडावर चालते। गॅस शेगडी म्हणजे आपल्या घरामध्ये वापरतो आपण ती LPG गॅस। नंतर आहे गोबर गॅस, शेण, सौर पेटी, सूर्यप्रकाश आणि विजेची शेगडी वीज। तर हा होता मित्रांनो चॅप्टर नंबर इंधन बचत। नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला बोलावे कसे या चॅप्टरचे तुम्हाला क्वेश्चन आन्सर दिले जातील। बाकी हिंदीच्या वर्कबुकसाठी तसेच EVSच्या पण वर्कबुकसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।